हॅलो नमस्कार. आज खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर इथं या जाडसर मिरच्या असतात त्या घेतल्या आहे. तशा चवीला थोड्या फिक्क्या मिरच्या असतात, पण तव्यावरती आपण मीठ टाकून भाजतो त्यावेळेस छान लागतात. त्यामुळे मी स्वच्छ धुतल्या, कट करून घेतल्या आणि त्यानंतर आज जरा नावडती भाजी होती मुलांच्या दृष्टीने, कारण मेथीची भाजी बनवली होती. तर ती भाजी शक्यतो मुलांना आवडत नाही, त्यामुळं मी अशा प्रकारे एक लच्छा पराठा आणि थोडेसे मिरच्या साईड डिश म्हणून करायचं ठरवलं. तर आधी एक पराठा भाजून घेतला. म्हटलं चला आज रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. एक जाडसर कणिकचा उंडा घेतला मी. 2 चपात्याची एकच करायची, कारण लच्छा पराठा जो असतो तो जरा मोठा साईजचा असतो. त्यानंतर लाटून घेतलं, त्यावरती तेल लावलं, हलकंसं कोरडं पीठ भुरभुरलं आणि त्यानंतर ते बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे रोल करून घेतला आणि हलकंसं कणिक लावून लाटून घेतले आहेत. छान लागतो. आणि ज्यावेळेस अशी नावडती भाजी असली तर मुलांना आपण दरवेळेस वेगळं काहीतरी करून देण्यापेक्षा अशा प्रकारे पराठा बनवला तर अगदी टिफिनमध्ये सुद्धा अगदी आवडीने खातात. हे बघा असे छान लेअर दिसत आहेत. तेल तूप लावायचं आणि खमंग असं गॅसची फ्लेम लो ठेवून भाजून घ्यायचं. खूप छान टेस्टी तयार होतो. मुलांना पण हा अशा प्रकारे बनवलेला पराठा मला सुद्धा खूप आवडतो. त्यामुळे एखाद्या वेळेस चपातीला किंवा फुलक्याला एक पर्याय म्हणून आपण नक्कीच बनवू शकतो आहे त्या कणकेचा. दोन्ही बाजून तेल लावून घेतलं आणि व्यवस्थित खरपूस असं भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती तेल घातलं आहे 1 चमचा. त्यामध्ये कट करून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत. मला या मिरच्या पर्सनली खूप आवडतात, त्यामुळे मी बरेचदा बनवत असते. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया. तेलावरती मिरच्या घातल्या, हलकंसं मिक्स करून घेतलं. दरवेळेस या मिरच्या बेसन पिठामध्ये डीप फ्राय करण्यापेक्षा अशा प्रकारे वेगळी रेसिपी बनवून बघायची. चपातीबरोबर खाता येते किंवा वरण भाताबरोबर आपण तोंडी लावण्यासाठी नक्कीच खाऊ शकतो. मीठ घातलं आहे, परत एकदा थोडंसं तेल घातलं वरून आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही पण बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. हे बघा हलकासा कलर बदलून झाला होता, मिरच्या छान भाजून झाल्या होत्या. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचाभर असं बेसन पीठ टाकलं आहे. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ किंवा आपण बाजरीचं पीठसुद्धा यावरती घालू शकतो. हलकीशे मिक्स करून घेतल्या आणि एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते अशा प्रकारे जेव्हा आपण यावरती बेसन पीठ घालतो त्यावेळेस. आणि परत एकदा मी एक 5 ते 7 मिनिटं या मिरच्या व्यवस्थित भाजून घेतल्या पीठ लावल्यानंतर. ठेचा वगैरे करण्यापेक्षा किंवा नुसत्याच मिठातल्या फ्राय केलेल्या मिरच्या खाण्यापेक्षा एक वेळेस मी म्हणते म्हणून ही रेसिपी बनवून बघा, सोपी आहे. त्यानंतर याला अशा प्रकारे अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले आणि आपला गरमागरम लच्छा पराठा आणि त्यावरती तयार केलेली मिरची, साईडला वरण भात किंवा मेथीची भाजी बनवली होती मी, ती अशा प्रकारे आपण आपल्या रात्रीच्या जेवणासाठी साधा सोपा सरळ मेनू बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.